ज्या समाजानं महाराष्ट्राला गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा ओबीसी नेता दिला तो समाज म्हणजे वंजारी समाज। आज जरी वंजारी समाजाला गुन्हेगारीचा डाग लागला असला काही नेत्यांमुळे आणि त्यांच्या बगलबच्च्यामुळे, तरीसुद्धा एकजुटीच्या बाबतीत वंजारी समाजाचा हात कुणी धरत नाही। मग हा वंजारी समाज महाराष्ट्रात किती टक्के आहे, कोणत्या जिल्ह्यात किती आहे, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात असतील। तर महाराष्ट्रात जवळपास 8-9% वंजारी समाज आहे। एकट्या बीड जिल्ह्याचा विचार केला तर 2014च्या लोकसभा निवडणुकीत वंजारी समाजाचं मतदान 5.5 लाख होतं। याचा अर्थ असा की मतदान जर 5.5 लाख असेल तर लोकसंख्या ही मतदानाच्या किमान 4 ते 5 पट असते असा जनसांख्यिकीचं तत्व सांगतं। म्हणजे एकट्या बीड जिल्ह्याची वंजारी समाजाची लोकसंख्या ही 25 लाखाच्या घरामध्ये जाते। यानंतर नांदेडमध्ये 5.1 लाख, जालन्यामध्ये 5.7 लाख, संभाजीनगरमध्ये 6.1 लाख, अहमदनगरमध्ये 11.4 लाख, परभणीमध्ये 4.3 लाख, नाशिकमध्ये 11.9 लाख, बुलढाण्यामध्ये 4.8 लाख, लातूरमध्ये 3.6 लाख आणि उस्मानाबादमध्ये 3.5 लाख, सोलापूरमध्ये 1.9 लाख, साताऱ्यामध्ये 91,000 व पालघरमध्ये 1.45 लाख। या सर्व जिल्ह्यात वंजारी समाज उल्लेखनीय आहे। म्हणजेच वंजारी समाजाची एकूण लोकसंख्या जवळपास 85.56 लाख 2011च्या जनगणनेनुसार ती आहे। आता सद्यस्थितीमध्ये कदाचित ती वाढलेली असणार आहे, हे वास्तव नाकारून चालता येणार नाही। या लोकसंख्येचा महाराष्ट्राच्या लोकसंख्येशी, जी की महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास 11 ते 14 कोटीच्या दरम्यान आहे, तुलना जर केली तर 8 ते 9% एवढी वंजारी समाजाची महाराष्ट्रात लोकसंख्या आहे। आणि या समाजाच्या लोकसंख्येचे वैशिष्ट्य असं आहे की हा समाज वर जे सांगितलं मी त्या जिल्ह्यांमध्ये काही ठराविक भूभागामध्ये एकवटलेला आहे, म्हणजे एक गठ्ठा आहे। आणि साहजिकच ठराविक भूभागात एकवटलेली लोकसंख्या म्हणजेच या समाजाचं मतदान ठराविक भूभागात एकवटलेलं आहे आणि ते राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। त्यामुळे वंजारी समाजाची जी ताकद आहे ती प्रामुख्यानं दिसून येते। महाराष्ट्रातल्या किमान 50-55 विधानसभा मतदारसंघात व 8-9 लोकसभा मतदारसंघात वंजारी समाज निवडणूक युद्धामध्ये निर्णायक ठरतो, हे वास्तव आहे। कारण एक गठ्ठा मतदान आहे। खऱ्या अर्थानं हेच एक प्रमुख आणि मुख्य कारण आहे की महाराष्ट्रातील किंबहुना देशातील प्रत्येक राजकीय पक्षाला वंजारी समाज हा हवासा वाटतो। वंजारी समाज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय आणि औद्योगिक यासोबतच बौद्धिक दृष्ट्या देखील प्रबळ आणि निधड्या छातीचा असल्यानं राजकारणात तसंच इतर सर्व क्षेत्रात तो यशस्वी झाला। उदाहरणादाखल आपला सांगायचं झालं तर भारतीय प्रशासकीय सेवेत प्रत्येक वर्षीला निवडल्या जाणाऱ्या विद्यार्थी युवकांचा विचार जर केला तर लक्षात येईल की UPSC सारख्या भारतातील सर्वात कठीण आणि सर्वोच्च नागरी प्रशासकीय सेवेत साधारणतः 1000च्या जाहिरातीच्या संख्येमध्ये किमान 10 ते 12 विद्यार्थी हे अंतिमतः पात्रता यादीमध्ये पात्र ठरतात व ते तसेच इतरही क्षेत्रात आहेत, जसं की मेडिकल फील्ड असेल किंवा इतर उद्योगधंद्यामध्ये यश संपादन करण्याचा विषय असेल। प्रत्येक क्षेत्रामध्ये वंजारी समाजाची कामगिरी उल्लेखनीयच आहे असं म्हणावं लागेल। येणाऱ्या कालखंडामध्ये वंजारी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व जर वेगळ्याने द्यावं लागलं तर नवल वाटायला नको। तर हा होता प्रत्येक जिल्ह्यामधील, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधील वंजारी समाजाचा आपण घेतलेला आढावा, त्यांची लोकसंख्या। यावर तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या जिल्ह्यामध्ये वंजारी समाजाची काय परिस्थिती आहे, यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। काही आकडेवारी चुकली असेल तर तेही कमेंटमध्ये दुरुस्त करा। माहितीपूर्ण वाटला असेल हा व्हिडिओ तर व्हॉट्सअपच्या अनेक ग्रुपवर तुम्ही याला शेअर करू शकता। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।